आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते टॅरो रीडर्स. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. मी 1 जानेवारी 2026 रेकीला जॉईन झाले. तर रेकी म्हणजे काय हे सगळं शिकून घेतलं. फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री झाली. त्याच्यानंतर ग्रँड मास्टर पण रेकीमध्ये केलं. ते ज्यावेळी शेवट आम्ही ग्रँड मास्टरच्या होतो त्यावेळी अशी चर्चा सुरू झाली की आता टॅरो कार्डचं सेशन सुरू होणार आहे. मग नेहमी रोज आपलं बोलणं व्हायचं वनिता यांचं, माझं, इतरांचं, की अरे टॅरो कार्ड म्हणजे नेमकं काय आहे. आणि मला पण खूप अशी जिज्ञासा होती की टॅरो कार्ड नेमकं काय आहे ते शिकायलाच हवं. आणि आतून एक ते रोज माझ्या मनात यायचं की टॅरो कार्ड मला शिकायचं आहे, शिकायचंच आहे. पण माझं ट्रेनिंग आणि ह्या ह्याच्यात माझी वेळ जमेल की नाही असं मला एक थोडीशी शंका होती. पण खरोखरच ताईंनी तुम्ही खूप मला समजून घेतलात आणि मी बहुतेक वेळेला नव्हते पण तरी सुद्धा तुम्ही नोट्स दिलात. छानपैकी प्रॅक्टिसच्या वेळेला समजावून सांगितलात. त्यामुळे भरपूर वेळ मी नंतर ज्यावेळी आपली प्रॅक्टिस सुरू झाली त्यावेळी अनेक कार्ड वाचली, भरपूर कार्ड वाचली. आणि आज अगदी मी 100% नाही 101% असं लोकांचं कार्डाचं व्यवस्थित रीतीने मार्गदर्शन करू शकते. आणि ह्याचा मला अनुभव पण आलेला आहे खरं अगदी, की मी ज्यावेळी वाचन केलं त्यावेळी लोकांकडून असे प्रश्न पण आले, अरे हे कसं काय तुला कळलं, हे तर आमच्या मागच्या काहीतरी घडलेली घटना. तर नाही म्हटलं, हे कार्ड जे दाखवते तेच हे करते. मी कोणताही माझा तिथे तुमच्या घराकडे कोणताही माणूस सोडलेला नव्हता की ह्याच्या भूतकाळात काय आहे हे बघण्यासाठी. हे इथे कार्डाने सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे त्या मैत्रिणी पण आता माझी सगळीकडे ऍडव्हर्टाईज करतात की तृप्ती दिदी आमची व्यवस्थित रीतीने मार्गदर्शन करते. मी सांगितलं भविष्य म्हणून असं सांगू नको तुम्ही, एक मार्गदर्शन की काही ते असेल तर पुढे आपल्याला काय करायचंय, कुठे चुकत असेल तर पुढे कसं वागायचं हे म्हटलं टॅरो कार्डातून तुम्हाला हे होईल. कारण इथे अंधश्रद्धा वगैरे असं काही नाहीये की काहीतरी जाऊन देवाकडे ना हे करायचं असं म्हटलं नाहीये. फक्त आपण कसं जीवनात वागायचं हेच म्हटलं टॅरो कार्ड आपणाला सांगताय. बरोबर. त्यामुळे म्हटलं सगळ्यांना असं सांगितल्यामुळे आज सगळेजण माझ्या टीचरही सुद्धा बहुतेक जण प्रश्न विचारत आहेत. कोणाच्या आरोग्याचे आहेत, कोणाच्या शिक्षणाबद्दल आहेत, मुलांचे प्रश्न आहेत. पण खरोखरच ह्याच्यात मी खूप खुश आहे. मी खूप काहीतरी चांगलं लोकांना करण्यासाठी म्हणजे चांगला ह्याच्यासाठी शिकलेलं आहे की कोणाला तरी जसं शिक्षकी पेशातून माझं मार्गदर्शन चाललंय तसं ह्या ह्याने पण माझं एक मार्गदर्शन सुंदर असं चालू आहे. आणि ह्याचा मला खूप मी प्राऊड फील करते आहे. नक्कीच. जेव्हा छान उच्च शिक्षित लोक, उच्च अनुभवी लोक आणि समुपदेशन क्षेत्रामधील लोक, आता कुठेतरी तृप्ती मॅम तुम्ही टीचर्स ट्रेनिंग अरेंज करता, तर तुमच्यासारखे लोक जेव्हा या क्षेत्रामध्ये उतरतात तेव्हा ते खरोखर तो वैज्ञानिक दृष्टिकोन, आध्यात्मिक दृष्टिकोन आणि मानसशास्त्र याचा समन्वय योग्य प्रकारे घडवून लोकांना उत्कृष्ट असं मार्गदर्शन अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. आणि ह्याच्यातून एक माझा अनुभव सांगते ताई, की एक आमच्याच गोव्याचे म्हणजे आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष आहेत ते, त्या सॉरी उपाध्यक्ष नाही मंत्री आहेत ते. त्यांनी ते जपानला शिकले, आयटी मध्ये होते ते आणि भरपूर म्हणजे शास्त्राच्या ह्याच्यातले आहेत. त्यांनी मला प्रश्न विचारला आणि ते ह्या ह्याच्यावर खुश झालेत की खरंच तृप्ती तू खूप चांगलं अगदी व्यवस्थित आपण सांगितलं. मला पहिल्यांदा असं वाटत होतं की ह्यांना पटेल की नाही, कारण एवढं आयटी क्षेत्रातले व्यक्ती आणि एजेड व्यक्ती आहेत, जपानमध्ये राहिलेले, रशियामध्ये राहिलेले. पण त्यांना पण पटलं आणि ते सुद्धा आता आपल्या मित्रांना सांगतायत काय प्रश्न असेल तर आमच्या तृप्तीताईंकडे विचारा म्हणून. नक्कीच. तर टॅरो कार्ड तुम्हाला योग्य मार्ग दाखवतात, योग्य मार्ग, योग्य दिशा दाखवतात, की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कुठं काय बदल करण्याची गरज आहे. आलाही आयुष्यामध्ये एखादा प्रश्न, तर या प्रश्नाला तुम्ही कशाप्रकारे सोडवू शकता, कुठली ऊर्जा वापरायची, कशी वापरायची, काय नियंत्रण घ्यायचं आणि काय उपाय करायचे, पण ती सुद्धा स्वतःची ऊर्जा वापरून. खूप छान, खूप छान. मग प्रॅक्टिस झाली क्लासमध्ये? हो, प्रॅक्टिस झाली आणि मला सर्वांनी खरंच खूप छान मदत केली. अश्विनीताई असू दे, आमच्या वनिताताई असू दे, संजनाताई नव्हत्याच, पण आमच्या स्वातीताई असू दे, सगळ्यांनी खूप छान मदत केली. वैशालीताई म्हणजे ज्यावेळी आम्ही प्रॅक्टिस करत होतो त्यावेळी कुठं चुकत असेल तर सगळ्या जणी एकमेकाला सांगत होतो. स्पेशली अश्विनीताई आणि वनिताताईंचं अगदी बारीक लक्ष असतो आणि असायचा काय हे होतं ते. आणि त्यांनी खूप माझी प्रॅक्टिससाठी मला मदत केलेली आहे. त्यामुळे त्यांना सुद्धा मी सर्वजण. खरंच खूप खूप धन्यवाद म्हणते. ग्रुप ग्रुप म्हटला म्हणजे तुम्हाला एकमेकांच्या चुका काढायसाठीच ठेवलं होतं. आणि त्यातून आम्ही इतर खूप ठिकाणी शिकत गेलो आपण की सांगतो की एकमेकांच्या चुका सांगू नका, पण आता इथं प्रॅक्टिस करून घेण्यासाठी एकमेकांच्या चुकाच काढणं गरजेच्या होत्या. हो ना?
ओके. बरं आता एक शिक्षक म्हणून आपली ही जी पद्धती आहे टॅरो रीडर घडवण्याची, यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे का? की कशाप्रकारे हा हा जो प्रवास होतो, हा मार्ग योग्य आहे का? इथपर्यंत टॅरो हो. रीडर घडवण्याचा? काय वाटते तुम्हाला? हा हा एकदम म्हणजे तुमच्याकडून एकदम बरोबर आहे. आणि समोरचे जर आता कसं आहे की प्रत्येकाने आपण कसं घडायचं हे प्रत्येक जण ठरवत असतो. आणि जर तो ग्रँड मास्टर मधून खरोखर पुढे आलेला असेल ना, तर तो व्यवस्थित घडणारच. हे मी माझ्यावरून नव्हे, मी आता वनिताताईंना बघते, अश्विनीताईंना बघते, सगळ्यांकडून कळतं की ग्रँड मास्टर झालेला मनुष्य टॅरो रीडर मध्ये कधीच खोटं काही कोणाला सांगणार नाही. आणि ही तुमची जी पद्धत आहे आणि तुम्ही जे हे करून घेतात की नाही, एक पैशासाठी किंवा याच्यासाठी असं काही करू नको, जे आहे ते सांगायचं आहे. उगीच भाऊ करायचा नाही एखाद्या गोष्टीचा, मोठं करून काही सांगायचं नाही, जे आहे ते सांगा. हे तुमच्याकडून त्या प्रत्येक वेळेला तुमचं मार्गदर्शन ह्या बाबतीत आम्हाला खूप छान मिळालेलं आहे. नक्कीच. आपल्या नोट्सही तशा खूप सुंदर आहेत. अगदी हा. परिपूर्ण आहेत. फक्त एखादी गोष्ट कमी जास्त असली तरी नोट्स जरी पाहिली, तरी तुम्हाला एकदम प्रॉपर उत्तर सगळ्यांना मिळून जातं. काही कोणीच मागे राहत नाही. खूप छान, खूप सुंदर. आनंदी आनंद सगळीकडे. खूप प्रगती करा आणि ॲज अ टॅरो रीडर्स आता आयुष्याची ही सेकंड इनिंग आहे असं म्हणूया. ओके, सेकंड इनिंग, सेकंड इन्कम, नवी नवी ओळख निर्माण झालेली आहे. एक ग्रँड मास्टर, एक प्रोफेशनल टॅरो रीडर्स म्हणून. तर हे जे आध्यात्मिक क्षेत्र नक्कीच प्रोफेशनली एक वेगळं करियर आहेच आणि प्रत्येकाकडे एक स्वतःची आध्यात्मिक उंची गाठण्यासाठी ह्या विद्या असाव्याच. त्यात प्रश्नच नाही. पण यासोबतच आपण अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये मदत करण्याची जी भूमिका ठेवतो, नक्कीच आहे, की बाबा असं कोणी आहे का, की अ, सेवा सेवा द्यायची आहे, मेवा काहीच नको आहे, असं तर कुठं नसतंच. पण ही जी आहे, ही त्या स्वार्थ जरी असला, तरी त्यामधून परमार्थ गाठला जातो. कारण इतरांच्या आयुष्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी नाममात्र घेतलेलं शुल्क हे मोठं शुल्क नसतं. कारण एका प्रश्नाची उकल जेव्हा होते, लोकं जेव्हा तुमच्याकडे आता येतील हळू की हो, खरंच तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही स्वतःला एवढा बदल केला, एवढूसा आणि आयुष्य अशा प्रकारे बदललं. जेव्हा ते थँक येत जातील ना, तेव्हा तुम्हाला त्या प्रत्येक दिवस असा ना, ब्रह्मांडाने दिलेली नवी देणगी असं वाटत जाईल आता. खूप सुंदर. खूप छान. ग्रुपमध्ये तर प्रत्येकाने जवळ-जवळ तुमच्याही बॅचमध्ये खूप सारे कार्ड काढले. पण मागच्या बॅचचं रेकॉर्ड ब्रेक केलं तुम्ही. 600 झाले? 600 की त्यापेक्षा जास्त? हो. होणार. होणार. जास्त झाले. जास्त झाले. तर एवढ्या लोकांनी एवढी प्रॅक्टिस करणं सोपी नसतं. बरोबर? तर कुठेतरी प्रोफेशनली सुरुवात झाली मग तुमची आता तृप्तीताई? हो, सुरुवात झाली. गुड. झाली आहे माझी प्रोफेशनल सुरुवात झाली. फोन येत आहेत. मी अजून काही व्हॉट्सअपला एक दोनदा स्टेटस ठेवलेला, पण लोकांच्याच ह्याच्यातून माझे मैत्रिणी वगैरे आहेत ते एकमेकांना सांगून हे करतात. आणि त्यात एक आलेला अनुभव म्हणजे मी मडगावचा एका हिचा प्रश्न सोडवला. मला खरं माहित नव्हतं त्यांचं खरं काय आहे ते. घर तिने विक्रीसाठी काढलेलं, पण यायचे कस्टमर परतून जायचे. मग तिला मी तो एक सल्ला दिलेला. नंतर मी ग्रुपमध्ये खरं डिस्कशन केलं. आधी मी तिला सांगितलेलं हे, की म्हटलं तुमच्या रिलेशन मधीलच कोणतरी येणार आणि ते तुझं घर घेणार आहे असं म्हटलं कार्ड सांगताय. आणि हं. खरोखरच झालं. परवा 4 दिवसापूर्वी तिचा फोन आला की हो, रिलेशन मधूनच माझ्या घराचं एक हे चाललंय व्यवहार म्हणून. तुम्ही सांगितलं तेच खरं झालं म्हणून. मग ह्याच्यातून मला एक खुशी मिळाली की ती बाई एकटीच आहे, नवरा नाही आहे, घर विकायचं आहे तिला. तर ती म्हणजे एक बाबा आपल्या कार्डामुळे तिला कुठेतरी एक हे झालं की आपण सांगितलेल्या दिशेने तिने वाटचाल केली. मग तिने रिलेशन मध्ये विचारलं की कोणा आपण घर विकणार आहे, कोणाला हवं आहे का. आधी तिने कोणाला सांगितलं नव्हतं रिलेशन मध्ये लोक काही हे करतात म्हणून. पण माझा प्रश्न आहे काय उत्तर ऐकल्यानंतर तिने ते सांगितलं. म्हणून एकटा माणूस तयार झाला की हो आपण घेतो म्हणाला तिच्या रिलेशन मधला. छान. येस. मला आणि आनंद मिळाला. हळू-हळू अशा अनेक सगळ्या गोष्टी घडतील. कारण काही गोष्टीला आपण काही गोष्टीसाठी महिने, काही गोष्टीसाठी वर्ष, काही गोष्टीसाठी 6 महिन्याचा कालावधी दिला जाणार. मग त्या 6 महिन्यांना आलेले ते लोक तुम्हाला बरोबर म्हणतील, "हो मॅम, तुम्ही आम्हाला सांगितलं होतं." माहिती आहे का, हा पाया आहे. आता पाया रचला जात आहे आणि हळू याचं वृक्ष होतं. 2चे 4, 4चे 8 अनेक लोकांपर्यंत पोहोचतं. फक्त आपण आहे ना ते इंटिग्रिटीमध्ये करणं गरजेचं आहे. आळस नको आहे आणि रोज आपल्या ठरलेल्या वेळेमध्ये आपण आपल्या जागेवर बसणे, नक्कीच त्या लोकांसाठी तेवढा वेळ काढणे, एवढं करा. खूप छान प्रकारे तुम्हाला अनुभव येतातच आणि आहेतच आपल्या क्रिस्टल सोबतीला फार गरज लागली तिथे. नक्कीच.
चला. ओके. खूप छान. आनंदी आनंद सगळीकडे पुढच्या भविष्यासाठी तुम्हाला खूप खूप भरभरून शुभेच्छा. आणि काय धन्यवाद ब्रह्मांडाचे, धन्यवाद तुमचे. नक्कीच. धन्यवाद. ब्रह्मांडाचे धन्यवाद आहेतच आहेत. संपूर्ण विश्वभरामध्ये तुमचं नाव मोठं रोशन होऊ देत. खूप खूप शुभेच्छा. आनंदी आनंद सगळीकडे. खूप धन्यवाद. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते ताई.